बिना टैलेंट का बंदा ही नहीं है, कुछ ना कुछ तो होगा किसी ना किसी, बस तुम्हें देखना है कि खुद के अंदर क्या करें। हाँ, जैसे कि मुझे ट्रैवलिंग पसंद है, रात में ट्रेन भी रुकते हैं। सर्व आधी भावांनो गुड मॉर्निंग। आता सध्या उठून आणि एका रात्री अशा काही जागेवर थांबलो होतो आणि सकाळी त्यांनी समोरच आपल्या गावाकडे जसं जाय असते ताप असते तसा ताप केला आणि बसल्या सकाळी आपली फॅमिली बघू शकतो तिथं। आणि मॉर्निंगचा टाईम आहे, आता उठलो 6 वाजली काहीतरी, 6 साडेसहाचा टाईम झाला बघू शकतो। चला फटाफट उठतो आवडतो आणि निघा लागेल, कारण की सध्या तर सोलोच आहे आणि थंडी खूप जास्त वाटत आहे, बाहेर बी थंडी खूप जास्त आहे। चला फटाफट आवडतो। तर भावांनो बघू शकता सायकल पुरी लोडेड झाली आणि मी फटाफट तोंड धुतो आणि ते मावशी म्हणले की चहा घेऊन जा, सकाळी तसं जाऊ नको, 2 मिनटात चहा घेते, ठीक आहे, तर तोंड धुतो फटाफट। तर मित्रांनो सकाळी उठलो आणि त्या आई आल्या आणि बोलल्या की चहा घेऊन जा, चहा ठेवतो म्हणून। तो भैया थँक्यू चाय केली, ओके। तर चला चहा घेऊ आणि निघू इथे। हर महादेवांनो आता तिथून निघलो आणि मित्रांनो खरं सांगतो ते आई होत्या त्यांना मी रुद्राक्ष दिलं एक, खुश झाले ते पण त्यांना म्हणलं आई मुक्तीनाथून हे रुद्राक्ष म्हणजे पशुपतीनाथून रुद्राक्ष आणलं, हे तुम्हाला राहू द्या माझ्याकडून। ते म्हणले काही विषय नाही, चालतं मित्रांनो। असंच कसं ते थोडं माझ्यासोबत योग्य वाटलं मला सगळं, आणि सकाळी त्यांनी चहा वगैरे करून आणला, रात्री थांबायला जागा दिली। तर महादेव सगळ्यांना कृपा राहू दे। आणि आपण थोडा बाहेरून हे घेतला, म्हणजे शॉर्टकट नाही म्हणला ना, हा लॉंग कटच मारलेला नाही, कारण की हा गावाच्या बाहेरून रस्ता जातो आणि ते गावाच्या आतमधून रस्ता होता। गावाच्या आतमधून झाल्यापेक्षा गावाच्या बाहेरून जाणं हे केलं, कारण की थोडा मोकळा रस्ता आहे हा आणि तो थोडा भीडभाडाला रस्ता आहे, तो थोडं मोठं गाव आहे, म्हणलं चला थोडं बाहेरून गेलेलंच बरं आहे। तर हा आपण रस्ता निवडला आता, आणि मॉर्निंगचा टाईम आहे, सकाळी आपण कमी जास्त 10 ते 20 किलोमीटर अंतरा कवर करून टाकलो। तर मित्रांनो आता रस्त्याने चाललो, थोडी भूक लागली होती, म्हणलं थोडं सोला समोसा येतं, म्हणलं खाऊन घ्या। सकाळपासून 35 किलोमीटर अंतर काढलं, अंतर एवढं नाही काढायला पाहिजे, मग रस्ता चांगला होता, एवढं काही चिड्यासारखं नव्हतं, ते बघू शकता जागा। छोले समोसे येते, चला टेस्ट करतोय कसं येतं। तर भावांनो इथं नाश्ता करायला थांबलो होता आणि इथं चहा घेतला, आणि काका बोलले मी नागपूरचे, तर काकाची फॅमिली पण नागपूरमध्ये, तो कहते कि आपको यहाँ आए हुए कितने दिन हो चुके? हमारे आजा बाबा की प्रॉपर्टी है। हाँ जी, और वहाँ पे भैया जी रहते, आपके बड़े भाई, बड़े भी रहते, छोटे भी रहते। तर भावना त्यांची फॅमिली नागपूरमध्ये राहते आणि ते रेल्वेमध्ये रिटायरमेंट आहे। तर भावांनो हे बघा, एवढ्या दूर आता UP-मध्ये, आता उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या दूर आलो आहे, आणि त्यांचे सांगितलं, त्याने कॉन्टॅक्ट म्हणजे बोलले गेले सगळं, आणि मराठी बोललो त्यांनी समजून घेतलं।
तर मित्रांनो आपण जिथं आता नाश्ता केला तिथं ते म्हणले की थोडा इलाका पाहून म्हणे फक्त बाकी काही विषय नाही गावाचे म्हणजे तू गावागावामध्ये थांबशील तर थोडं पाहून थांबत जाय कारण की त्यांचं पण नागपूरमध्ये घर आहे आणि त्यांची फॅमिली नागपूरमध्ये राहते कोणतं जर नगर सांगण्यात येणं मला आठवण नाही तर काही विषय नाही 25 रुपये घेतले त्याने एका चहाचे 5 रुपये आणि नाश्त्याचे 20 रुपये काहीतरी केला नाश्ता हो आता पुढे काहीतरी थोडंफार अजून खाऊन घेऊ तर असा काही विषय मजा येऊ राहिली पण ट्रॅव्हलिंग करायला खरंच लई मजा येऊ राहिली मला एकटा मस्त सोलो काही ना कोणी पुढे माझ्या ओळखीचं बरं तसं जर मागे पुढे लय जण ट्रॅव्हलिंग लाईफ बेस्ट लाईफ काय राव हे मजा आहे खरंच एक नंबर चला थोडी थोडी नॉर्मलशी थंडी आहे बारीक बारीक ओके तर मित्रांनो आता मला पायागीरपूरमध्ये आहे आणि खालून रस्ता स्किप केला म्हणजे सोडला आणि वर रस्त्यावर आलो कारण खालच्या रस्त्यावर थोडं जास्त ट्रॉफिक होतं हे बघा पायागीरपूर आणि रस्ता एक नंबर आहे काय टेन्शन फक्त थोडा चढायचा आहे थोडी सायकल लोड म्हणजे बाहेर जाऊ राहिली पण मस्त आहे काही विषय रस्ता चालू आहे आता आणि बघतो एखाद्या ठिकाणी थोडं नाश्ता पाणी करतो थोडी भूक लागली पण पाणी घेतलं पियाले म्हणजे कसं डबल पुढे रस्त्यावर भेटते नाही भेटत आणि खास करून जास्त ठिकाणी पाणी चांगलं नाही आहे कुठं कुठे फिल्टर बी नाही आहे एक दोन ठिकाणी पाणी बिनं भरलं तर डायरेक्ट पुरं पिवळं पाणी येत होतं म्हणून म्हणलं जाऊ द्या अडवून घेऊ चला निघतो आता इथून तर मित्रांनो हे बघा या रस्त्याने चाललो होतं आता हा डेक गाडी आहे त्याच्यात त्याचा जो पराठा आलू भाजी हे ते सगळंच आहे म्हणलं चला थोडं खाऊन घेऊ कारण की भूक बी लागली होती थोडंसं खाऊन घेतो आणि मग समोर जातो काही की एनर्जीसाठी काहीतरी पाहिजे बी काही विषय बोर तर लई ऑर्डर आला आता ऊन बी चांगलंच तपू राहिलं हो चला मित्रांनो फटाफट थोडंसं काहीतरी तर मित्रांनो हे बघा गाडी आणि थांबलो बघा आलूचा पराठा आणि आलू आणि काय हे आलू मटरची भाजी आहे चला थोडा खाऊ आणि समोर जाऊ मित्रांनो मस्त लागू राहील टेस्ट तर भावांनो इथून वाराणसी काहीतरी 110 ते 120 किलोमीटर दूर आहे आणि आज कमी जास्त अंतरा निघाला 90 ते 100 किलोमीटर आतापर्यंत आता 2 ते 2-2.5 झालेत तर खरंच सायकल तर खूप डेंजर चालू राहिली कारण की एकटा असल्यामुळे थोडं हे फरक पडते चालायचा पाहू आता उद्या सायंकाळपर्यंत आपण वाराणसीमध्ये पोहोचून जाऊ आणि तिथं आहे ना थोडं म्हणजे चालू विचार थांबायचा पण विषय असा होता की तरी आता लई गर्दी येशील म्हणून बघतो काय तिथं सायंकाळपर्यंत समजेन आपल्याला विकास बोले सांगलं थोडं आहे त्यांचे मित्रपरिवार तिथं तर त्याच्यामुळे पाहू काय तिथं जर जमलं तर नक्की थांबू आणि जर थांबलो तर नक्की व्हिडिओ येणार म्हणजे येणार ठीक आहे तर भावांनो भाऊचं कॉलेज सुटलं भाऊ बघा आपल्यासोबत येऊ राहिला आता 2 किलोमीटर झाले भाई क्या नाव आहे सचिन कितनी कक्षा में हो 12वीं में बहुत बड़े हो कुछ मेरे से भी बड़े हो ओके और कुछ कहना चाहोगे आ नहीं रहा है कुछ ना कुछ तो बोलना होगा क्या बोलूं अभी तो यही नहीं है वैसे नहीं होता टैलेंट होता है आदमी के अंदर फिर
टैलेंट नहीं है ऐसा नहीं होता पड़ता है। नहीं, कुछ ना कुछ तो टैलेंट होता है बंदे में। बिना टैलेंट का बंदा ही नहीं है, कुछ ना कुछ तो होगा किसी ना किसी में। बस तुम्हें देखना आना चाहिए कि खुद के अंदर क्या टैलेंट है। हाँ, जैसे कि मुझे ट्रैवलिंग पसंद है। रात को कहाँ रुकते हो? रात में टेंट पे रुकते हैं। टेंट लगा के पेट्रोल पंप हो, होटल हो, कहीं पे भी टेंट लगा ले तो रुक जाते हैं। हाँ ना, रस्ता एवढा डेंजर आहे ना, खूप डेंजर रस्ता लागला मग पाहून घ्या पुढे पाहून घ्या। आणि विषय काय माहिती आहे का, काल जेव्हा मला थांबायला टाईम झाला तेव्हा एक बी पेट्रोल पंप दिसत नाही, मागे नाही पुढे नाही काहीच नाही। आणि आज बी जेव्हा थांबायला टाईम झाला ना, दूरपर्यंत गाव बी नाही, काहीच नाही, समजत नाही काय चालू आहे इथं। आतापर्यंत 50 पेट्रोल पंप लागलेच नाही रोडच्या साईडनं, हे 100 किलोमीटरमध्येच खरं तर। आता एक बी पेट्रोल पंप नाही, 20 ते 30 किलोमीटरपर्यंत पेट्रोल पंप नाही। पाहिजे तो गुगल मॅपवर तर दिल्लीत दाखवत असलं तर एखादं असलं त्याच्यावर थांबून जाऊ पण। तर भावना हा वाराणसीला आम्ही चाललो होतो आणि वाराणसी इथून 95 किलोमीटर दूर आहे। आणि बघा धाबा, इथं दादून परमिशन काढली और भैया को बोला कि आज के लिए रुक जाए। भैया बोले कोई बात नहीं, रुक सकते हो। तो थैंक यू भैया जी। तो भैया जी बोले कि पीछे जगह है थोड़ी, वहाँ पे अपना टेंट लगा लो। तो चला भावना इथं टेंट लावतो आता आणि आराम करू आता। 5 वाजले कमी। इथं पंप पण आहे, हँडपंप। पहिले आंघोळ करून घेतो, आंघोळ केल्यावर थोडं फ्रेश वाटेल, मग बघू काय करायचं। तर हे बघा इथं जागा पण आहे। आणि टेंट तर मला असं वाटतं टेंट आतमध्ये लावलं तरी चालतील, काही म्हणतील तर नाही ते आतमध्ये लावलं तर। त्यांची 4 पाय येशील, नाही तर मग आतमध्ये ठेवायची, मग असं साईड लावलं तरी चालतं। पण अडी थोड्या विटा आहे, विटामुळे टेंट फाटू नये म्हणून थोडं भीती वाटत आहे मला, बाकी काही नाही। बघू, काही विषय नाही, लावलं तरी तर काही टेन्शन तर येणार नाही, कारण की मागं पण कॅमेरा लावला, समोरून पण हॉटेलमध्ये कॅमेरा आहे, काही टेन्शन नाही तसं। सायकल चला फटाफट, थोडं असं वाटतं आहे मला आंघोळ करा, फ्रेश वाटून जाईल आंघोळ केल्यावर, ठीक आहे। तर मित्रांनो अडी आता आंघोळ करायसाठी जागा आहे, म्हणलं पहिले आंघोळ घेऊ करून। तर इथं करा की तिथं करा, इथं करा, इथं करा, इथं करा, इथं करा। बकेट घेऊ आणि बकेटमध्ये मग्गा बिग्गा तर काही नाही आहे। अडीवरला पाणी, अडीवरचं पाणी थोडं आटपून टाका। 2 मिनटाचा विषय आपला आंघोळीचा। चला बघा, इथं शावर आहे आणि समोर हॉटेल आहे, चला फटाफट आंघोळ करतो, ठीक आहे। तर मित्रांनो आंघोळ केली आणि बा चड्डी परत खाली पडली, मग पहिले चड्डी धुवून घेतो मग बोलतो। तर मित्रांनो आता फटाफटपैकी आंघोळ करून घेतली, म्हणजे कसं थोडं फ्रेश वाटते। आणि पायाला सगळे दगड उतरू राहिले खाली। हे हॉटेल, अडी परमिशन काढली, समोर हॉटेल पण दाखवलं तुम्हाला। आता अडी म्हणले झोपा आणि 4 पाय देतो म्हणले, बुड घालतो फटाफट। तर मित्रांनो हॉटेलवर थांबला, आता आंघोळ केली आणि पहिले फ्रेश झालो, जॅकेट घाललं आणि पहिले बसलो। आता तर ते म्हणले चहा घ्या म्हणून, चहा घेतो आता। आणि खरंच अंग दुखत आहे आज जास्त, मस्त एकदम गुल्लकमध्ये चहा भेटते, आपल्याकडे काचाच्या ग्लास भेटते। तर मित्रांनो आपण ज्या हॉटेलवर थांबलो ते हॉटेलचे जे मालक आहे त्यांनी आपल्याला जेवण दिलं आणि ते बोलले की हे जेवण माझ्याकडून तुझ्या फ्रीमध्ये देऊ शकता। तर त्यांनी काहीतरी 4-5 भाज्या सांगल्या, पण त्याच्यापैकी मला शेवभाजी बरी वाटली। मी त्यांना म्हणलं फक्त शेवभाजी द्या, जास्त काही नको। म्हणलं ठीक आहे, काही विषय नाही, तुला जे खायचं आहे ते खाय, फक्त काही विषय नाही। त्यांनी सांगली, पण त्यांना आपण याच्याकडून पैसे नका घेऊ, याला जे मागीन त्याला एवढं द्यावं म्हणून। तर नाही खरं मित्रांनो ट्रॅव्हलिंग करताना असं कोणी भेटलं की नाही खरंच बरं वाटतं, कारण की मदत करतात लोक, तेवढ्यानं फार अजून बी चांगलं वाटते। तर थँक्यू दादा खरंच तुमचे जेवण दिल्यासाठी। ओके चला करतो जेवण आता। हॉटेलच्या बाहेरचा काही नजारा, म्हणजे मागचा ही लावली होती सायकल, त्याने आपलं सामान ठेवलं आणि गोप्रोला चार्जिंगली। तर मित्रांनो आता त्यांनी जेवण दिलं आणि ते बोलले की मी तुला कुठेतरी बघितलं आहे, म्हणजे यूट्यूबवर की इंस्टाग्रामवर कुठे बघितलं, म्हणलं तुम्हाला कुठे बघितलं असेल, कारण की हिंदीमध्ये व्हिडिओ टाकले आहेत खूप सारे त्या ह्याच्यानं। तर
त्यांनी जेवण पण दिलं, जेवण पण घेतलं, काही विषय नाही, आरामात खाल्लं आणि आलो आता आराम टाकतो. ते बोलले थोड्या वेळाने 4 पाय देतो, दिले तरी ठीक आहे, नाही दिले तरी पण ठीक आहे. चला मित्रांनो झोपतो आता, झोपतो कसलं बाबा, लाईव्हला आहे नाही, ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, आणि जर चांगला वाटत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो खरंच जर नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब. ओके, हर हर महादेव.